11 या टीमची फार मोठी मेहनत राहिली आहे. चला विनंती असेल लहान मुलं जे आतमध्ये आहेत त्यांना प्लीज विनंती करतो बाहेर निघा. रिक्वेस्ट असेल काही की स्पर्धा चालू आहे. यूट्यूब लाईव्ह थेट प्रेक्षेपट आपण पाहत आहेत. डिक्का स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. या संपूर्ण चषकामध्ये एक सुंदर असं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असलेली ही स्पर्धा आपण जरूर पाहतायत. चला गेम इज ऑन. मॅचला सुरुवात करूया. हा देखील 5 षटकाचा मॅच जे आहे तेच नियम राहतील या मॅच मध्ये सुद्धा. एक बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर जर पाहिलं तर पहिले षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला 2 प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतोय मैदानाच्या बाहेर जा प्लीज. खेळाडू त्या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतोय त्यांना मैदानाच्या बाहेर काढा प्लीज. आणि आपण आता मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम्सला दिव्य शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आता मात्र 2 संघाच्या माध्यमातून एका बाजूला जर पाहिलं तर रायझिंग स्टार जोगेश्वरी, विपक्षात जर पाहिलं तर डहाणू संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर परी 11 धाकटी डहाणू या संघाला पण कित्येक वर्ष झाले या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक गाव एकचा फॉर्मॅट खेळलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय रायझिंग स्टार जोगेश्वरी. बोथ टीमचे दिव्य शुभेच्छा. षटक क्रमांक पहिल्यामध्ये प्रीतम बारी या ठिकाणी येत असताना 2 फलंदाज आघाडीच्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच सलीम. मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅच मॅच घेतलं होतं ते सलीम आहे. स्ट्राईक एंडवरती प्रीतम. पहिला बॉल फटका जर फसलाय. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. पहिल्याच बॉलवरती प्रीतम बारीने मिळून दिले विकेट. टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये परी 11 धाकटी डहाणू संघाला. मॅच मध्ये म्हणतो मॅचचा पुरस्कार मिळाला गेला तो म्हणजेच बॅटर आपण पाहिला तो म्हणजेच सलीम. आणि यावेळेला जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, बेस्ट ऑलराऊंडर ऑल टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, प्रीतम बारीने पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळवून दिले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आझम मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जात आहेत. दमखम दाखवतील काही पाहणं महत्वाचं राहील कारण की आझम यांना आता मात्र चांगली बॅटिंग करणं अपेक्षित राहील. टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि कॅप्टन पारी आता कॅप्टन कुल पारी मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळणं अपेक्षित राहील. प्रीतम बारी फिल्डिंग सेटअप करत असताना ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये कमीत कमी धावा कशा खर्च केल्या जातील हे पाहणं महत्वाचं राहील. अराउंड विकेटने यावेळेला ग्लान्स करण्याचा जोरू प्रयत्न केला गेला. बॉल मागे निघून चाललाय. पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1 च्या घरामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय तो म्हणजेच टीम रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघाच्या माध्यमातून एक क्वांटिटी दर्जाची हाय व्होल्टेज ही मॅच आपण पाहणार आहोत दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुढे एकदा प्रीतम तयार होत आहे. स्ट्रायकिंग वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतात ते म्हणजेच शोएब आहे. अपील केले लाऊड आणि यावेळेला जर पाहिलं पायचीतच्या स्वरूपात LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज OUT आउट होत असताना दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार जोगेश्वरी
प्रीतमला माहित आहे जसे जसे टीम जोगेश्वरीची विकेट जातील अगदी मग तसं तसं यांच्यावर प्रेशर जाणवलं जाईल आणि आतापर्यंत 2 विकेट मिळवून दिले आहे महत्त्वपूर्ण गोलंदाज प्रीतमने. प्रीतम जर पाहिलं तर एक जबाबदारी गोलंदाज आहेत. मी विनंती करतो त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत आतमध्ये आलेत धाकटी डहाणू टीम लक्ष ठेवा आतमध्ये आले तर बाहेर काढायचं आहे आणि त्याच ज्यावेळेला तुम्ही कॅच घ्यायला जाल चुकून त्यांच्यावर अंगावरती पडाल आणि तुमची कॅच ड्रॉप होईल महत्त्वाची विकेट देखील जाऊ शकते म्हणून आम्ही प्लीज विनंती करतो ज्या ठिकाणी छोटे मुली जर आतमध्ये आले असतील तर त्यांना बाहेर काढण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1 W सिंगल आणि तिथून जर पाहिलं तर W अशा 3 बॉलवरती आपण पाहिल्यात 1 धाव खर्च केली गेली ती म्हणजे प्रीतम बारी या गोलंदाजाने पुढे एकदा तयार झालेत अराउंड दी विकेटने. ही शैली आहे पहा प्रीतमची 1-2 पाऊल चालत आहे ना तिथून जर पाहिलं तर थोडासा स्पीडअप रनअप गेला आणि त्यानंतर वेगाने चेंडू टाकणं हे प्रीतम बारीने सातत्याने जाणले गेले. या ठिकाणी एक सिंगल येताना दिसते सुंदर फटका जरूर सजवला गेला क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना या एकेरी धावणे संघाची धावसंख्या 2 चक्रामध्ये प्रीतम बारीची ॲक्शन सर्वात हटके आहे असं म्हणावं लागेल. 2-3 पाऊल चालतात त्यानंतर थोडासा धावतात जागेवरती आणि त्यानंतर पहा वेगाने बॉलिंग करतात खोलगोल टप्प्याचा बॉल होता चांगला बॉल पाहायला मिळतोय हिट केला डायरेक्ट हिट काय घडलं जाईल तर नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज ऑन दी क्रीज सुखरूपपणे पोचले गेले आहेत परंतु डायरेक्ट हिट जरूर झाला अपील केली गेली. पहा मोठ्या दर्जाचं क्रिकेट खेळताय प्रीतमला माहित आहे आऊट नसताना देखील पंचांवर ज्या वेळेला आम्ही प्रेशर टाकतो त्या वेळेला पंचांनी बोट आकाशामध्ये केले परंतु सक्षम पंच म्हणून आपण पाहतायत अमोलजी वेतोस्कर सर एक जास्तीत जास्त वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. संघाची धावसंख्या 3. शेवटचा अंतिम बॉल यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये 1 धाव तर कंप्लीट केली गेली खेळायचं होतं ऑन साईडला परंतु बॉल जर पाहिलं तर खेळपट्टीवरती स्टॉप झाला. 1 धाव त्याची बॅटच्या माध्यमातून मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघाची धावसंख्या बिन या ठिकाणी जर पाहिलं तर 2 गडी बाद जाऊन पोहोचेल 4 चक्रामध्ये 4 धावा धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत 1 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत मिस्टर करण अंबिरे ज्याने कित्येक वेळा जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना संघाला जिंकून दिले. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी आपण केली गेली ती म्हणजेच जो मॅन ऑफ द मॅच ठरला गेला खेळाडू अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आणि तिथून जर पाहिलं तर प्रीतमची देखील गोलंदाजी 2 षटका अप्रतिम राहिली. पहिल्या षटकात प्रीतमने धावा खर्च केल्या परंतु तिसऱ्या षटकात प्रीतमने कमबॅक केली. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रीतमने जे कमबॅक केले अफलातून फक्त 4 धावा प्रीतमने खर्च केल्या आहेत या संपूर्ण डावामध्ये आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत मिस्टर करण आलेत बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल खेळण्यासाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर खुलवट टप्प्याचा बॉल होता वसीम आपल्याला होतं स्ट्राईक एंडवरती पाहता पाहता 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. एकेरी धावमध्ये संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 5 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. जॉली बॉईज मुंब्रा या संघाला आपण देखील पाहिलं या संपूर्ण मालिकेमध्ये खेळत असताना या पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर परी 11 धाकटी डहाणू या संघाच्या विपक्ष खेळत असताना थोडासा बॅकफुटला जाणवला गेला आणि तिथून जर पाहिलं त्या स्पर्धेतून थोडासा मागे राहिला. या मालिकेच्या पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला परी 11 धाकटी डहाणू परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर कोण जिंकेले पाहणं महत्त्वाचं राहील. गोलंदाज तयार ओहो ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु बॉलचा टप्पा चेंडूचा टप्पा या ठिकाणी जर पाहिलं तर व्यवस्थित नव्हता. अगदी जर पाहिलं तर ओळखला गेला नव्हता फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका आता मात्र परी 11 धाकटी डहाणू संघ सांगतो त्या होताना दिसता नाही आहेत. चांगली लयबद्ध गोलंदाजी आता मात्र सुरू झाले ती म्हणजे गोलंदाजांच्या माध्यमातून.
अराउंड विकेटने याही पुढचा बॉल सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतोय. लाईन अप्रतिम पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये प्रीतम बारीने गोलंदाजी केले तशाच प्रकारचे आम्हाला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे हे दर्शवलेलं आहे गोलंदाजाने. आणि हा बॉल देखील जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहतोय. 3 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 5 षटकामध्ये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. जवळपास 9 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. टीम जर पाहिले तर परी 11 धाकटी धावणं या संघाच्या माध्यमातून आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या आहेत त्या म्हणजेच 5. ऍब्सोल्युटली जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज तयार झाले. स्ट्रायकिंग वरती बॅटर देखील तयार आहेत. या पुढचा बॉल मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी. धावचीच्या माध्यमातून आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेलाय. टीम पाहायला मिळते रायझिंग स्टार जोगेश्वरी फलंदाज. अफलातून गोलंदाजी माने फॉर्म मिस्टर करणच्या माध्यमातून कोणती घोडेकर सर विचार करत असतील. अगदी जर पाहिलं तर आजच्या दिवसात 5-5 षटकांचे मॅचेस कंप्लीट झालेत. ही जमेची बाजू राहिली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगली पंचाची भूमिका मॉन्टी सरांची आपण पाहिली. त्यानंतर जर पाहिलं तर म्हणजे वेतुसकर सरांची पाहतोय. त्यानंतर हेमंत ठाकूर सरांची आपण पाहतोय. आमच्या सहित आजच्या दिवसामध्ये मनीषजी पाटील सरांना आपण पाहिलेत. कालच्या दिवसात देखील मनीषजी पाटील होतो. अक्षय साठम यांचा आवाज आपण ऐकला जरूर. फिल्डिंग सेटअप केली जाते या ठिकाणी कारण की महत्त्वाची मॅच आहे. आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जर पाहिलं तर महत्त्वाची कामगिरी देखील तितकीच राहील. ती म्हणजे बॅटरच्या माध्यमातून 4 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 5. या पुढचा बॉल काय टप्पा होता परंतु यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा होता हे पाहिलं निहाळलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. टप्पा तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता. वेग परंतु भन्नाट होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि पंच इशारा करतायत मॉन्टीचे घोडेकर सर. व्हाईट बॉल एक एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावरती 6 धावा. चेंडू फेकून झाले 4. ओहो यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु पॅटर्न बॉलचं कुठल्याही प्रकारचं इन्व्हॉल्व नव्हतं. संपर्क नव्हता मैदानाच्या आतमध्ये. त्याच कारणास्तव डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अशा प्रकारची फलंदाजी केली तर जोगेश्वरी संघ बॅकफुटला जाणवला जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर पालघर पट्ट्यातील एक सर्वाधिक नामांकित संघ म्हणून आपण धाकटी डहाणू संघाला कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज तो या भाईंदर नगरीमध्ये आल्यावरती काय गोलंदाजी करतोय. अफलातून षटक क्रमांक 2 सेकंड कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार जोगेश्वरी संघ थोडासा अडचणीमध्ये. 3 गडी बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 6.
ते असेल नवीन बॅटर जोगेश्वरी टीम थोडंसं धावत जा. आता मात्र वॉर्मअप करण्याची तुम्हाला सवय देखील असेल आणि आज थोडंसं धावतच जा आम्ही विनंती करतोय. धप्पडकापर्यंत धावा फक्त आणि फक्त 6. या मॅचचा संपूर्ण कायापलट षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहिलं. मिस्टर वन मॅन शो म्हणून त्यांना ओळख मिळाली प्रीतम बारी. आणि या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये प्रीतम नाराज होते कारण की ज्याप्रमाणे बॅटिंग झाली परंतु त्यानंतर गोलंदाजी देखील पहिल्या षटकात थोडीशी खराब झाली होती परंतु तिसऱ्या षटकात प्रीतमने कमबॅक केलंय. आणि आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये टीम परी 11 धाकटी डहाणू संघाच्या माध्यमातून केली जाते. क्रिकेटचा आज आधुनिक खेळ जर पाहिला तर फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जागोजागी गल्ली गल्ली क्रिकेट खेळलं जात आहे. अंडर बॉक्स क्रिकेट सर्कल असेल त्यानंतर लखवा क्रिकेट असेल अन्य दर्जाचे क्रिकेट हे सातत्याने खेळले जात आहेत. ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. याच दरम्यान आगमन झाले माझे नगरसेवक दुर्केश्वर पाटील साहेब आणि त्याच्या सोबतीने जर पाहिलं तर माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय. आणि मी विनंती करतो डिका स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन या ठिकाणी फोकस करायचा आहे. आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी जर पाहिलं तर उपस्थित झाले दुर्केश्वर पाटील साहेब माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर माजी खासदार संजीवजी भाई नाईक यांचं आगमन झाले. वेलकम सुस्वागतम. या स्पर्धामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. प्रत्येक मान्यवर खासदार असतील आमदार या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. ही फार मोठी गरजेची गोष्ट आहे कारण की हे मैदान एक सुंदर मैदान आणि मीरा भाईंदर परिसर फार मोठा विकसित देखील होताना दिसतोय. वेलकम 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 सुस्वागतम. याच दरम्यान आगमन झाले संजयजी नाईक साहेब माजी खासदार आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्याचबरोबर माझे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील साहेबांचं देखील झाले आगमन. वेलकम दादा. आपलं प्रत्येकाचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. भरपूर मान्यवर उपस्थित होत आहेत. महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाला आहेत. वेलकम महिला वर्ग संपूर्ण ठिकाणी उपस्थित झाला आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. की महिला वर्गाचं देखील निष्ठावंत प्रेम क्रिकेटवरती राहिले. थँक्यू डिझे. चला मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती मान्य जरूर आलेले आहेत. ऑन साईडला सुंदर बॉटमॅनच्या साहाय्याने बॉलला वडवले गेले. बॉल चालला काउकर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कर्तव्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅचमध्ये कर्तव्य त्याचं पूर्ण केलं होतं. षटकार मारून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9-11 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3 चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. मुख्य व्यासपीठावरती येस आमची स्कोरर या ठिकाणी चुकी करतायत. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 11. 11 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग पॉवरप्ले मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. मुख्य व्यासपीठावरती माझे खासदार संजयजी नाईक साहेब यांना आपण पाहत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर माझे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील पुढेच एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय. सुस्वागतम. महिला वर्ग देखील उपस्थित झाल्यात. या मॅचचा आनंद घेत असताना ही स्पर्धा जर पाहिली तर प्रत्येकानं आवडणारी प्रत्येकानं हवीशी वाटणारी ही स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहेत. या मीरा भाईंदर विकसित शहरामध्ये आपण एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहत आहेत. अर्थातच जर पाहिलं तर प्रत्येकानं आवडणारी ही स्पर्धा सुभाषचंद्र बोस मैदानावरती चालू असलेला हा घनसाम युद्ध दोन टीमच्या माध्यमातून अराउंड विकेटने ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. करण षटक क्रमांक 4 मध्ये आले आहेत. फक्त आणि फक्त धावा लागल्या आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल अराउंड विकेटने गोलंदाज तयार. स्टेप आउट झाले. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला
परंतु या वेळेला जर पाहिलं तर स्टेप आउट झाले. एसटी रक्षकाने काम केले त्याचं जबरदस्त. बॉलला कॅरी करत असताना डायरेक्ट एस्टन वरती मारलाय आणि या वेळेला आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. जोगेश्वरी संघाला लगावला. डीजे फिल्डिंग सेटअप करून घ्या टीम परी 11 धाकटी डहाणू संघाला मी रिक्वेस्ट करतोय. आमचे पंच देखील वारंवार सूचना करतायत. तर यावेळेस सन्माननीय डॉक्टर संजीव गणेश नाईक साहेबांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. डिका स्पोर्टचे आमचे कॅमेरामॅन प्रतिनिधी आपण मुख्य मंचावर कॅमेरा अँगल घ्यायचा. मॅच ऑन ठेवा, लक्षात घ्या. तसेच सन्मान्य कॅमेराजी व्यास या ठिकाणी उपस्थित आहे. सुनीताजी जांगीड उपस्थित आहेत. फाल्गुनीजी जोगी उपस्थित आहेत. देवेंद्रजी पोरवाल उपस्थित आहेत. कैलाश मालवी उपस्थित. या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. दरम्यान आपण कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते डॉक्टर संजीवजी गणेश नाईक माजी खासदार यांच्या विशेष सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त पाहत आहोत डिका स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर. नेहमीच अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर संजीव गणेश नाईक साहेब यांची देखील कार्याची दखल आपण मीरा भाईंदर परिसरामध्ये घेतलेली आहे. तर आपण माजी नगरसेवक सन्माननीय ध्रुव किशोर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत. मॅच ऑन ठेवा, लक्षात घ्या. आपण या ठिकाणी मावण्यांचा शुभ सन्मान पाहत आहोत डिका स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. त्यानंतर अमित सिंग साहेब आपण पुढे यायचे. सन्माननीय अमित सिंग साहेब आपण या पुढे. आपला देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर पाहतोय सन्माननीय कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते. सर्व मान्यवर ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. नक्कीच मॅच ऑन आहे. मी सन्माननीय संजीव गणेश नाईक साहेबांना विनंती करतोय की थोडक्यात आपण व्यक्त व्हावं. मीरा भाईंदर परिसरावर खूप चांगल्या पद्धतीनं आपण कार्यकुशल नेतृत्व केलेलं आहे. आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने मीरा भाईंदरकर आहात असंच नक्कीच मी अभिमानाने सांगेन. तर नक्कीच आपल्या वतीनं 2 मार्गदर्शनपर शब्द आम्ही अपेक्षित करतोय. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. डॉक्टर संजीव नाईक साहेब. खूप आनंदाची गोष्ट आहे. करा ना. युनिटी क्लब केपी ग्रुप प्रेजेंट केपी ग्रुप आणि युनिटी कपच्या माध्यमातून मुझे बहुत खुशी है कि जिस ग्राउंड के ऊपर हमारे देश के एक बड़े खिलाड़ी रोहित शर्मा जिन्होंने इस ग्राउंड से अपनी शुरुआत की, अभी वो इंटरनेशनल प्लेयर बने हैं, आज उसी ग्राउंड के ऊपर अपना ये कार्यक्रम हो रहा है। मुझे खुशी है कि युवाओं के लिए आप एक बढ़िया काम कर रहे हैं। आपने सामाजिक तत्व में बड़े अलग अलग क्षेत्र में आपका काम है। मुझे उम्मीद है कि संस्था और अच्छा काम करेगी आपके नेतृत्व में। आज मुझे विरोध जी को, लीमे साहब को हमको बुलाया, सम्मान किया। आज ज़रूरत है समाज को आगे लेके जाने वाले संस्थाओं की, और ऐसी संस्थाएं मीरा भाईंदर में छोटे से लेके बड़ों तक सबको सेवादार है। यहाँ जात, भाषा, धर्म, प्रांत इसके ऊपर उठकर इंसानियत की सेवा करने वाली संस्थाएं हैं। मुझे उम्मीद है आने वाले दिनों में अपनी संस्था के माध्यम से और अच्छे कार्य होंगे और उस कार्य में हमारा योगदान जरूर रहेगा। ऐसी शुभकामनाएं देते हुए पूरे टीम को बहुत बहुत बधाईबाद देता हूँ। पुरवाल जी, आप तो पूरा नाम, पिताजी का नाम, सरनेम, पूरी गाँव का नाम
पूरा हिस्ट्री जोग्राफी और हम देखते हैं कुरवाल जी, ये मैं तो उनको 35 साल से देख रहा हूँ, वैसे तो वो 45 साल से काम कर रहे हैं। तो आज ऐसे बहुत ही कर्मठ लोग आपके साथ में है, भविष्य उज्ज्वल है आपका। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद नाईक साहेब, खूप चांगल्या पद्धतीने आपण व्यक्त झालात. तर मी पुन्हा एकदा आमच्या सर्व महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील विशेष स्वागत या व्यासपीठावर करत आहोत. आणि हे एक छायाचित्र, आपण एकत्रित आहोत, आपण युनाइट आहोत, हेच कुठेतरी दखल आपण घेत आहोत. युनिटी कपमध्ये सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करतोय. चला, थँक्यू. सर्वांचं आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाचे धावसंख्या धावफटकावरती 21च्या घरामध्ये काय सुंदर त्या आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मी कौतुक करेन ज्याप्रमाणे गोलंदाज झाले. टीम परी 11 ढाकटी डहाणू या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल चांगला बॉल होता, तेवढा चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली. लॉंग ऑफला फिल्डिंग चुकीची पाहायला मिळते. फेकी देखील चुकीच्या एंडला आणि त्याचं प्रत्युत्तर 2 धावांचं. या 2 धावांच्या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण पाहताय 5वं. रुपेश षटक क्रमांक 5 मध्ये आलेत. 2 बॉल फेकून झालेत आणि जलपेश आहेत असं गोलंदाज आमच्यापर्यंत आतापर्यंत स्कोरनी पोहोचवले. धावसंख्या धावफटकावरती 25. प्लीज विनंती असेल या पुढच्या बॉलवरती त्याचं विवरण करणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची इनसाइड आहेत, बॉल चालला मागे आणि पाहता पाहता त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये जोगेश्वरी टीमला लगावला जातोय. धावसंख्या 25 असताना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने.
धावत जा थोडंसं क्विक फास्ट धावत जा प्लीज थोडंसं धावत जायचं आहे. नवीन बॅटर वकार खेळण्यासाठी जातोय. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोचेल ती म्हणजेच 31. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील इथून देखील शिल्लक असेल. महिला वर्ग मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील आणि वकार आहे स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. झेल ड्रॉप झाले. शेवटच्या बॉलवरती झेल ड्रॉप केले. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालवला जातोय परंतु जमलं नाही आहे. या ठिकाणी 2 धावा असतील. 2 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 33च्या घरामध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. 33 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. 34 धावा विजयाचं लक्ष असेल. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर परी 11 धाकटी डहाणू या संघाला विजयाकरिता लक्ष असेल. 34 धावेचं या 34 धावेंचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल थांबणार नाही आहोत. लगेच आपण सेकंड इनिंग स्टार्ट करतोय. टार्गेट दिलेलं आहे 34 धावांचं. पूर्ण करायचं आहे 30 बॉल्समध्ये. परी 11 धाकटी डहाणूला. परी 11 धाकटी डहाणू नीड 34 रन्स इन 30 बॉल्स. रायझिंग स्टार करून तो एक षटकार आलाय. शेवटच्या षटकामध्ये तो एक इम्पॅक्ट टाकू शकतो. मोहसिनच्या वतीनं तो खेळ आपण पाहिला. मोहसिनने चांगला खेळ खेळला. मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी त्यांची रायझिंग स्टार या संघासाठी मिळाली. खरं तर साई माऊली बोरिवली या संघासमोर एक चांगला खेळ रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघाचा आपण पाहिला होता. पण त्यावेळेलाच त्यांनी 69 धावांचं लक्ष उभं केलं होतं. पण आता 34 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे परी 11 धाकटी डहाणू या संघासमोर. त्याच्यामुळे प्रत्येक सामना एका वेगळ्या दर्जाचा असतो. वेगळ्या धावसंख्येचा असतो. आणि 2 बॅटर्सला लगेच पाठवून द्यायचे. प्रीतम आपण लगेच 2 बॅटर्स पाठवून द्या कारण यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत आणि ते कसे पूर्ण करायचेत हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. पण आम्ही करू. 4-4 षटकांचे 2 सामने आपण करू कंप्लीट. डोंट वरी अबाउट इट. फक्त वेळेत सगळं संपलं पाहिजे हे लक्षात घ्या. 2 पंच बघा या ठिकाणी विदाऊट ब्रेक अमोल बेतोसकर सर आहे. मला माहिती आहे हेमंत ठाकूर सर आहेत. मनोज घोडेकर सर. विदाऊट ब्रेक काम चालू आहे पंचांचं देखील. तर त्यांचं देखील मी कौतुक या निमित्तानं करेन. एक कॅमेरा अँगल आहे आणि ऑन फील्ड डिसिजन आपण घेतोय आणि आतापर्यंत एकही वाद या 2 दिवसांमध्ये पंचांच्या बाबतीत झाला नाहीये. तर ही एक दखलपात्र गोष्ट आहे. तिन्ही पंचांचं आम्ही कौतुक करतोय. एक कॅमेरा अँगलने रिव्ह्यू तर खूप कमी घेतलेत म्हणजे जवळपास 1 की 2 ते पण बाउंड्री चेकसाठी असतील. त्या व्यतिरिक्त रिव्ह्यू मैदानाच्या आतमधून आमच्या वॉररूममध्ये आलेलं नाही आहे. तर हे एक दखलपात्र गोष्ट आहे की प्रत्येकाचं काम उल्लेखनीय राहिलंय. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये परी 11 धाकटी डहाणू या संघाकडून मयूर पोचतोय आणि मयूरच्या साथीनं जातोय मैदानाच्या आतमध्ये विनीत येतोय. विनीत आणि मयूर सुरुवात करतील या दुसऱ्या डावाची. 34 धावांचा पाठलाग करताना महिला भगिनींनी प्रॉमिस केलं होतं की 3 दिवस व्यासपीठावर ते थांबतील. कालचा दिवस हजेरी लागली. आजच्या दिवसाची हजेरी लागली. उद्याचा दिवस अजून बाकी आहे. उद्याची पण हजेरी लागेल. तर 2 बॅटर्स पोहोचतायत. तर जिग्नेश भाई पारेख आपण व्यासपीठावर यायचं आहे. उद्या तुम्ही खेळाडू आहात पण आज पाहुणे आहात. तर आपण या स्पर्धेला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. तसेच ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. तर डिका स्पोर्ट्सचा कॅमेरा अँगल जो आहे
आपण व्यासपीठावर घ्यायचा आहे, ज्या ठिकाणी जिग्नेजी पारेख साहेब. म्हणजे निस्वार्थ भावना काय असते ना. सर पुढे या जिग्नेश भाई, थोडा आगे आइए, थोडे आगे ये, थोडे आगे. निस्वार्थ भावना काय असते जिग्नेशभाई पारेख यांची आपण पाहिलेली आहे. तर अक्षय माची आणि सचिन जैन जे आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. दीपक भाऊ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जिग्नेशभाई पारेख यांचा विशेष सन्मान आम्ही या निमित्ताने करतोय. निस्वार्थ म्हणजे कुठलाच स्वार्थ त्यांचा नसतो. क्रिकेटसाठी त्यांचं समर्पण आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि म्हणूनच जसा वेळ मिळेल ते मैदानात येतात. आयोजक या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतो. तर सन्माननीय जिग्नेशजी पारेख यांचा सन्मान व्यासपीठावर झालेला आहे. चला चौथीचा पाठला करायचा. दोन बॅटर्स मयूर आणि विनीत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल हाताळण्यासाठी शोएब बॉलिंग ट्रॅकवर रायझिंग स्टार कडून अराउंड विकेट. पहिला बॉल निसटला हातातून. नवीन चेंडू आहे. नो बॉल, पिचिंग आउटसाइड द क्रीज. निसटला हातातून आणि नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट असेल. धावफलक सुरू झालेला आहे. परी 11 धाकटी डहाणू या संघाचा. MS सातपटी संघ वॉर्मअप करतोय. सकाळपासून मोठा पॉज. मोतीलाल शाह या ठिकाणी आहेत. बॉल हवेत. कव्हरचं क्षेत्र रिकामी. बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चला या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहेत. मॅच ऑन ठेवा. आमच्या स्कोररचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. तर व्यासपीठावर सन्माननीय कामिनी व्यास मॅडम उपस्थित आहेत. आपण पुढे यायचे. आपला सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त KP ग्रुपच्या वतीनं तसेच कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने करतोय. या ताई तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय कामिनी ताई व्यास यांचा व्यासपीठावर आपण सन्मान कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते करत आहोत. या स्पर्धेची आठवण भेट पुष्पगुच्छ देऊन आपण हा विशेष सन्मान सन्माननीय कामिनीताई व्यास यांचा व्यासपीठावर करत आहोत. मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय सुनीताजी जांगीड आपण यायचं आहे. सन्माननीय सुनीताजी जांगीड आपण यायचं आहे. आपला देखील व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करणार आहोत. बघा आता महिला भगिनी घरात थांबणार नाही आहेत. महिलासुद्धा घराच्या बाहेर येत आहेत. मैदानावर पोचत आहेत. व्यासपीठावर दिसत आहेत. कार्य त्यांच्या वतीने पाहायला मिळते आणि ते अपेक्षित आहेच. तर या ताई आपला देखील विशेष सन्मान आपण व्यासपीठावर सन्माननीय कृणालजी पुरोहित यांच्या वतीने करत आहोत. सन्माननीय सुनीताताई जांगीड यांचा सन्मान आपण व्यासपीठावर कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते करत आहोत. त्यानंतर व्यासपीठावर कैलाशबेन माळवी या देखील उपस्थित आहेत. आपण देखील पुढे यायचे प्लीज. सन्माननीय कैलाशबेन माळवी आपण या. आपण देखील या निमित्तानं व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. आपलं देखील कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान घेत आहोत. दरम्यान धावसंख्येकडे लक्ष घालून धावसंख्या झालेली आहे 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. परी 11 धाकटी डहाणू. सर्व महिलांचा सन्मान करणं भारतवर्षांची परंपरा आहे आणि भारतवर्ष तेच शिकवतोय. खरं तर प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आणि महिलांचा विशेष सन्मान आपण या निमित्तानं करतोय. कृणालजी आपलं देखील आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण विराजमान व्हायचं आहे. मॅच ऑन आहे. फटके तर जोरदार चलत मैदानाच्या आतमध्ये. परी 11 कडून पण चांगला प्रतिकार क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालाय. चांगला स्टॉप सलीमच्या वतीनं. सलीम देखील सांगतोय की आम्ही देखील अजूनही पराभूत झालेलो नाही आहोत. आमच्याकडून प्रतिकार तुम्हाला 100% मिळेल आणि तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला डीपमध्ये सलीमच्या वतीनं. शोएबचं हे षटक थोडंसं फायद्याचं राहिलेलं आहे. खरं तर परी 11 साठी धावसंख्या 17 झाले. इनसाइड आउट स्ट्रोक ऍडजस्टमेंट. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करत असताना बॉल सीमारेषा पार येतोय. नेत्रदीपक युनिटी षटक अजूनही संपलेलं नाही आहे. पण धावा झालेल्या आहेत 21 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 13 धावांची. 25 चेंडू 13 धावांची गरज आहे. खरं तर हा अभ्यास आहे परी 11 धाकटी डहाणू या संघाचा. समोर आता रायझिंग स्टार जोगेश्वरी हा संघ खेळतोय. या अगोदर
जॉली बॉयज बुमरा उलट दिशेने खेळताना फटक्यावर खूप चांगलं लक्ष केंद्रित करताना बॉलला थेट मैदानाच्या पलीकडे पाठवलंय. येतोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करताना षटकार 7 धावा. खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 27. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 7ची गरज. आणि येस डेफिनेटली तेच एक्सपेक्टेशन होतं. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे कारण आता 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज फैजानला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विनीत आलेले आहेत. विनीत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत फलंदाजी करताना. पहिल्यांदा त्यांना स्ट्राईक मिळते पण जवळपास काम पूर्ण केलेलं आहे मयूरने. पहिल्या षटकावर त्यांचा कंट्रोल. हाफ ट्रॅकर आहे. हुक केलंय बॉलला आणि बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा क्लिअर करताना. सुरुवात या षटकाची पुन्हा एकदा चांगली. परी 11 साठी धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. आकडा गाठते 31. झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता 3ची. 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि अजून 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पूर्णपणे डॉमिनन्स मैदानाच्या आतमध्ये परी 11 धाकटी डहाणू या टीमचा. हवेत आहे. ऑपॉर्च्युनिटी बनते झेलची. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वा 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 पण या ठिकाणी कॅच ड्रॉप. खर तर जेव्हा कम्फर्टेबली बॉल कलेक्ट केला जातो मग तो किती वेळापर्यंत देखील हातात असू द्या पण कम्फर्टेबल कलेक्शन झालं पाहिजे. त्याला कॅच गृहीत धरली जाते पण हा कम्फर्टेबल अटेम्प्ट नव्हता. कॅच हातातून निसटलाय त्याचमुळे तो गृहीत धरला जात नाही. कॅच ड्रॉप झाले. धावसंख्या 32. बोट फिरवताय चेंडूंवर. आता एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. झेल टिपला जाईल. होणार नाही कुठली चूक. पहिला धक्का. परी 11 धाकटी डहाणू. झालेले बाद मयूर पण मयूरने त्यांची कामगिरी पूर्ण केली. जबाबदारी उचलली आणि पूर्ण केली सुद्धा. एक चांगली स्टार्ट मिळाले. आतापर्यंत फैजानचा विचार केला तर फैजानने चांगलाच खेळ खेळलाय पण आता आत विकेटचा शोध घेतला जातोय. नवीन फलंदाज प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत जे स्ट्रायकिंग एंडला असतील. आणि आता मयूरच्या नावावर आपण जर पाहिल्या तर धावा होत्या बाद होण्यापूर्वी 26 धावांचं योगदान मयूर मर्दे यांनी पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी फलंदाजी करताना दिला आणि दुसऱ्या षटकामध्ये ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि एका सोप्या स्थितीमध्ये प्रीतम मैदानाच्या आतमध्ये आहेत. खरं तर त्यांनी स्थिती सोपी बनवली पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना. 2 षटकं त्यांची आपण जी पाहिली ज्यामध्ये तो डॉमिनन्स बॉलिंगचा. डेड बॉल. तीनची गरज. माफ करा 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 32 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. परी 11 धाकटी डहाणू. वाह क्या बात आहे. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी. चांगली फ्लाईट. बॉलचा रिलीज पॉइंट थोडासा अपिश होता. त्यानंतर चांगली व्रिस्ट मोमेंट आपण पाहिली. ओव्हरऑल एक चांगला ॲक्युरेट बॉलिंग अटॅक आहे गोलंदाज फैजानकडे. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आलाय पण त्यानंतर चांगला पलटवार फैजानच्या वतीनं रायझिंग स्टार जोगेश्वरी या टीमकडून आपण पाहतोय.
स्ट्रेट हिट आहे, गॅप आहे, क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफला, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. बघा या मैदानावर तुम्हाला धावावं लागेल, पण आता बघा एका धावेच्या बदल्यात 2 धावा मिळतील. ओव्हरथ्रोची धाव आहे आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय परी 11 धाकटी डहाणू. कॉंग्रॅच्युलेशन. चला आपण टॉस करतोय. पाटी आणि परी 11 धाकटी डहाणू. चला कॅप्टन या. अवधूत चला या फास्ट. कुठे आहेत? आलेत का? लगेच आपण करूया टॉस. 4 षटकांचा क्रिकेट, 1 ओव्हर पॉवर प्ले, 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले फक्त असणार आहे, नथिंग एल्स. धन्यवाद रायझिंग स्टार जोगेश्वरी, आपण या स्पर्धेत खेळलात. मॅन ऑफ द मॅच पहिला प्रीतम बारी या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 2 षटकं हाताळली, इकॉनॉमिकल राहिले, विकेट टेकर राहिले. प्रीतम बारीला जातोय मॅन ऑफ द मॅच जिग्नेश भाई पारेख आणि कृणाल भाई पुरोहित. त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित पाहायला मिळत आहेत. SSP